आता सर्वांचं लक्ष इकडे. मागच्या तासामध्ये पण आपण दिनदर्शिकेचे काही प्रश्न बघितलेत. या तासालाही आपण दिनदर्शिकेचे काही प्रश्न बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला. चैतालीची जन्मतारीख दिली आहे 3 ऑगस्ट 2000, वार बुधवार. प्रश्नामध्ये आपल्याला ही दिलेली माहिती आहे. 3 ऑगस्ट 2000 बुधवार ही चैतालीची जन्मतारीख आहे आणि प्रश्न असा विचारलाय की तिचा जो वाढदिवस आहे, 10वा वाढदिवस, तिचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी होणार आहे. आता आपण हे इथे सोडून घेऊयात. सगळ्यांनाही समजलं पाहिजे, हो की नाही. झटकून उत्तर देणं ही योग्य गोष्ट आहे, पण आता आपण त्याला समजून घेऊयात. 2000 तिचा पहिला वाढदिवस कधी येईल? 2001, 2002, 2000, 2000, 2000, 2000, 2000, 2000. कितवा वाढदिवस आहे? 2000, 2010. आता मी तोंडी जरी हे गणित सोडवलं असतं तरी बघा 2000 पासून तिचा 10वा वाढदिवस 2010 या इसवी सन वर्षाला येतो. आणि आपल्याला माहिती आहे की जर एकच दिनांक असेल आणि आपलं वर्ष बदलत असेल तर आपण काय करतो, एकच दिनांक पुढच्या वर्षी वार जर काढायचा असेल तर एक वार पुढे जातो. बरोबर. जन्म झालाय बुधवारी, 2001 ला पहिला वाढदिवस आहे, तर एक वार आपण पुढे जाणार आहोत. 2001 चा वार कोणता असेल? गुरुवार. आणि हे जर लीप वर्षाला असेल तर 2 दिवस पुढे जातो आपण. बरोबर. मागच्या तासामध्ये आपण हे बघितलंय की 2000 बुधवार, 2001 ला गुरुवार. आता मी असंही घेऊयात, बुधवार एक वार पुढे जायचं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. इथं मी 2 वेळा बोट ठेवलं का? बरोबर आहे. 2004 हे लीप वर्ष आहे, 2008 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणले की काय करायचं? दिलेल्या इसवी सणाला 4 ची कसोटी लावायची. 4 ने पूर्ण भाग जातो का बघायचं. 4 ने पूर्ण भाग जातो का हे चेक करायचं. 2004 आणि 2008 या दोन्ही इसवी सणांना म्हणजे वर्षाला, या 2 वर्षांना 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणून हे लीप वर्ष आहेत. मग आपल्याला लीप वर्षामध्ये 2 वार पुढे जायचे. त्याच्यामुळे परत एकदा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. काहीतरी चुकतंय ना? चला परत एकदा घेऊयात. हे 1 दिवस, 1 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 1 दिवस, 1 1 2 1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 दिवस आपल्याला आता पुढे जायचंय. 12 ला 7 ने भागा, 7 एके 7, बाकी किती उरली? 5. म्हणजे एक आठवडा त्यातला वगळून टाकायचा, कारण का एक आठवडा आला की सेम आहे तोच वार येतो. एक आठवडा वगळला की 5 दिवस पुढे चला. बुधवार पासून 5 दिवस पुढे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आपलं मागच्या वेळी काहीतरी मोजताना चुकलं असेल. कोणता वार येतोय? सोमवार. म्हणजे तिचा 3 ऑगस्ट 2010 ला जो 10वा वाढदिवस आहे त्या दिवशी कोणता वार येतोय? सोमवार. कळलं? परत एकदा सांगतो. साधारण वर्षाला 1 वार पुढे जातोय आपण, लीप वर्षाला 2 वार पुढे जातोय आपण. इथे एक लीप वर्ष आहे, इथे एक लीप वर्ष आहे. ठीक आहे. आता मी म्हटलं की तोंडी उत्तर सुद्धा मला येत होतं. थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली, हो की नाही. तास सुरू होण्याच्या पूर्वी आपण थोडीशी चर्चा केली होती की तोंडी उत्तर कसं कळलं. पहिला वाढदिवस 2001 ला येतोय, दुसरा वाढदिवस 2002 ला येतोय, तर 10वा वाढदिवस 2010 ला येणार.
म्हणजे आपल्याला 10 वर्ष पुढे जायचंय. 10 वर्ष पुढे जायचंय म्हणजेच 10 वार पुढे जायचंय. बरोबर, 10 वार पुढे जायचं होतं. याच्यामध्ये आपण साधारण वर्ष कन्सिडर केले. आता 10 वार म्हणजे काय केले की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वार पुढे चाललोय. पण या 10 मध्ये 2 वेळा लीप वर्ष येतात. इथे 2004 आणि 2008, म्हणून हे 2 दिवस इथले एक्स्ट्राचे. एक एक तर आपण अगोदरच मोजते वेळी धरले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हे 2 वेळा मोजावे लागतील. म्हणून किती दिवस पुढे जातो? 12 दिवस पुढे जातो. आपण 12 वार पुढे जातो. किती वार पुढे जायचं? 12 वार. बघा आता तोंडी परत येतो की 10 वर्ष पुढे जायचंय. 10 वर्ष पुढे जायचंय म्हणजे 10 दिवस, आणि या 10 वर्षामध्ये 2 वेळा लीप वर्ष येतात म्हणून ते 2 एक्स्ट्राचे. असे 12 दिवस मी पुढे जाणार. आणि या 12 दिवसात पुढे जात असताना त्यातला एक आठवडा काढून टाकायचा. 12 दिवसामध्ये किती आठवडे बसतात? एक आठवडा बसतो. 7 ने भागितलं म्हणजे 1 येतं, म्हणजे एक आठवडा बसतो. एक आठवडा गेला, उरले 5 दिवस, म्हणून 5 दिवस पुढे जायचं. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार झालं. समजा मला 14 दिवस पुढे जायचं असेल तर मी काय केलं असतं? 14 दिवसामध्ये किती आठवडे बसतात? 2. बाकी काय उरते? 0. मग आहे तोच वार मी घेतला असता. समजा मला 22 दिवस पुढे जायचं असतं. किती दिवस पुढे जायचं असतं? 22. 22 दिवसात किती आठवडे बसतात? 3. कसं केलं? बरोबर, त्या 22ला तुम्ही 7 ने भागितलं. 7 ने भागितलं की भागाकार 3 येतो. बाकी आपल्याला या भागाकारात आपल्याला भागाकार तरी एवढा महत्वाचा नाही, बाकी किती उरते हे महत्वाचं आहे. बरोबर, बाकी किती उरली? 1. किती दिवस पुढे जायचं? म्हणजे 22 दिवस जर पुढे जायचं असेल तर किती दिवस पुढे जावं लागेल? 1 वार आपल्याला पुढे जावं लागेल. असंच जर मी म्हटलं 37 दिवस मला पुढे जायचंय तर किती वार पुढे जाईन मी? 1 वार. 37 दिवस पुढे जायचं असेल तर त्या 37ला तुम्ही 7 ने भागा. 7 5 35. 5 भाग बसला, 35चा भाग बसून गेला. उरले किती? 36 37. 2 उरले. मग जर मला 37 दिवस पुढे जायचं असेल तर मी फक्त 2 दिवस पुढे जाईन, 2 वार पुढे जाईन. सोपं आहे ना? हा जो 7चा भागाकार, ज्याला 7चा पडा व्यवस्थित येतो, 7चा भागाकार फास्ट येतो, त्याला हे गणित पटापटा सुटू शकतात. चला, हे गणित तुम्हाला समजलं. पुढचा आहे 2016चा पहिला दिवस. कोणत्याही वर्षाचा पहिला दिवस कोणता? कोणत्याही वर्षाचा पहिला दिवस कोणता? 1 जानेवारी. पहिला दिवस कोणता वार, कोणती दिनांक असते? 1 जानेवारी. हे लक्षात ठेवा की कोणत्याही वर्षाची सुरुवात 1 जानेवारी पासून होते आणि वर्षाची शेवट 31 डिसेंबर. बरोबर. वर्षाचा पहिला महिना जानेवारी, वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर. वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी आणि वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. ओके, हे लक्षात ठेवा. तर प्रश्न बघा कसा आलाय की 2016चा पहिला दिवस शुक्रवारी येतो. 2016चा पहिला दिवस, 2016 तारीख लिहूयात आपण. पहिला दिवस म्हणजे कोणता रे? 1 जानेवारी 2016. पहिला दिवस कोणता आहे? शुक्रवार. हे प्रश्नात दिलेली माहिती. आणखीन काय दिलंय तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? प्रश्न बघा 2018च्या परीक्षेतला आहे. तर 2017 मराठी भाषा दिन. प्रश्न काय विचारलाय? मराठी भाषा दिन कधीचा? 2017. काय विचारलंय? या दिवशीचा वार विचारलाय. काय विचारलाय? या दिवशीचा वार. बर, आपल्याला आता मराठी भाषा दिन कधी आहे हे माहिती करून घ्यायला पाहिजे होतं. थोड्या वेळापूर्वी आपण याचाही अभ्यास केला, बरेच दिन काढले. तर बरोबर 27 फेब्रुवारी
हे कोणता दिन आहे? मराठी भाषा दिन. 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. 5 जून शिक्षक दिन, सॉरी जागतिक पर्यावरण दिन. 5 सप्टेंबर, व्हेरी गुड, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. बालिका दिन 3 जानेवारी कोणाची जयंती आहे? व्हेरी गुड, सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला आहे, त्याच्यामुळे त्याला बालिका दिन म्हणतात. त्याच्यानंतर शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर कोणाची जयंती आहे? नाही, भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद म्हणतात त्याला, डॉक्टर अब्दुल कलाम मौलाना आझाद असं त्यांचं काहीतरी नाव आहे. मौलाना आझाद. तर ते जे आहेत ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि त्यांचा जन्मदिन 11 नोव्हेंबर हा शिक्षण एज्युकेशन डे म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. आपण दिवस बघूयात. तर चला आता परत एकदा नंतर कधीतरी दुसऱ्या तासाला आपण त्याच्यावर चर्चा करू. थोडस आपलं रिव्हिजन होऊन गेलं तरी. मराठी भाषा दिन कोणती तारीख आली? 27 फेब्रुवारी. मग आपल्याला जी तारीख मिळतीये या दिलेल्या माहितीवरून ती आहे 27 फेब्रुवारी 2017. या दिवशी कोणता वार येतो? आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये काय दिले? 1 जानेवारी 2016 शुक्रवार. मग आता काय करायचं अशा वेळी? अगोदर आपण सेम तारखेला पुढच्या वर्षी यायचं. जी दिलेली माहिती आहे ना त्याच्यावरून काय म्हटलं मी की 1 जानेवारी 2017 कोणता वार येईल हे काढा अगोदर. 1 जानेवारी 2017 कोणता वार येईल हे शोधून काढा. बघा पहिल्यांदा काय दिलंय? हे मराठी भाषा दिन कळलं. 27 फेब्रुवारी 2017. मी हे खोडून टाकतो आता थोडस. लोक आपण स्कॉलरशिपला हे लक्षात ठेवायचं. आपण 100% जागरूक पाहिजे. सेम तारखेला पुढच्या वर्षी जाताना किती दिवस पुढे जायचंय? 1 दिवस पुढे जायचंय. लीप वर्ष असेल तर 2. लीप वर्ष आहे का? बघा हे 2016 आहे. 16 ला 4 ने भाग जातो का? जातो. मग 2016 हे लीप वर्ष आहे म्हणून 2 दिवस पुढे चला. बरोबर, इथे ते रविवार. बरोबर. आता आपण काय केलं की 1 जानेवारी पासून 2017 पर्यंत आलो. आता 1 जानेवारी 2017 पासून फेब्रुवारी पर्यंत किती दिवस पुढे जावं लागेल ते मोजायचं. किती दिवस पुढे जावं लागेल ते माहिती. जानेवारीचे 31 दिवस, जानेवारीचे 31 दिवस आणि याचे फेब्रुवारीचे 27 तारीख विचारली ना, 27 दिवस. तर 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58 झालं. 58 ला भागा 7 नी. 7 7 49, 7 8 56. किती उरले? किती? 7 8 56 उरले किती? तोंडीच पाहिजे बरं का. भागाकार गुणाकार जेवढं शक्य होईल तेवढं लेखी करावं लागेल. आपण स्कॉलरशिपला जेवढं शक्य तेवढं स्पीड जर पाहिजे असेल तर फास्ट. तर 2 आहे. तर 27 फेब्रुवारी 2017 कोणता वार येईल? मंगळवार. आता हे गणित मी जर तुम्हाला न शिकवता करत असेल की माझं मी करत असेल तर मी हे एका मिनिटात सोडवेन का? हो. मला काय करावं लागलं? फक्त एक जवळची तारीख काढावी लागली आणि जवळच्या तारखेपर्यंत मला 2 दिवस काढले की 1 जानेवारी पासून 27 फेब्रुवारी पर्यंत किती दिवस झाले. हे जे आहे ना 2016 ते 2017 येणं हे आपल्याला माहिती आहे. हे कसं काय आलं? हे आणि ही तारीख सेम आहे का रे? नाही. म्हणून ठीक आहे. याचं उत्तर आहे मंगळवार. आपल्यात पर्याय दिलाय का? राईट. पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे बघा की 5 जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? हा पहिला
तुम्हाला मी मागे एकदा असा कॅलेंडर काढून दिलं होतं. हे आता मी समजून सांगणार आहे. आणि कंपल्सरी कॅलेंडर मध्ये किती 1 2 3 4 5 लाईनी पाहिजेत, बरोबर. आडव्या किती पाहिजेत? आडव्या 7. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. इथं पहिला वार कॅलेंडर मध्ये रविवार असतो. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. आणि मी मागे सांगितलं होतं की एक, आता मी समजून सांगतोय, परीक्षेमध्ये तुम्ही एवढं काढत बसणार आहेत का? नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं लिहिलेलं आहे. हे समजल्यावर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एवढं करायचं नाही की सरांनी काय सांगितलंय, 5 तारखेला हा वार आलाय तर 3 2 1 तारखेला कोणता वार येतो ते काढायचं. ते 3 वार सोडून बाकीचे सगळे वार हे 4 वेळा आणि ते 3 वार. काय सांगतो तेही सांगतो की बघा इथं ज्यावेळी आपण 1 2 3 4 5 लिहू, आता मला माहिती नाही पण आता ह्याने दिलंय म्हणून आता हेच घेऊयात. 5 जानेवारीला मंगळवार. मंगळवार कुठे रे? इथं. इथं किती तारीख पाहिजे? 5. इथं 5 घेतलं मी. इथं जर 5 घेतलं तर 4 3 बसणार आहे का? मग मंगळवारचा इथं 5 घ्यावा लागेल, बरोबर. इथं 5 घ्यावं लागेल, सॉरी, बरोबर. 5 घेतलं. इथं 4 3 2 1. आता पुढचं लिहूयात. 20 27 28 29 30. 31 कुठं देऊ? 31 इकडे. बरं, हा महिना कोणता आहे? जानेवारी. जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे. जानेवारी महिना 31 दिवसाचा असेल तर आपल्याला आधी पण माहिती आहे काय की 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. परत एकदा सांगतो मी, कोणत्याही 31 तारखेच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो त्या महिन्यात. 31 तारखेच्या आपल्याकडे 7 महिने आहेत टोटल. त्या 7 महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3 तारखेचा वार, या 3 तारखेचे जे, त्या तिन्ही तारखांचे जे वार आहेत ते 5 वेळा येणार आहेत. आपल्याकडे 30 तारखेचे किती महिने आहेत? 4. 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार हाच फक्त 5 वेळा येतो. बाकी सर्व वार 4 वेळा येतात. आपल्याकडे एक महिना 28 तारखेचा आहे. या 28 तारखेच्या महिन्यामध्ये कोणताही वार 5 वेळा येत नाही. आणि जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आलं लक्षात? आता 5 वेळा कसा येतो हे बघा. 1 तारखेचा आणि 2 तारखेचा. 1 2 3 4 5 हे झालं. आणि इथं 3 तारखेचा वार पण इथून बघा 1 2 3 4 5 वेळा आला. आता आपण आता आपण परत एकदा प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न असा आहे की 5 तारखेला मंगळवार आहे. आपल्याला आता चर्चा केल्याप्रमाणे 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार जो आहे तो 5 वेळा येतो. आपल्याला विचारलंय 5 वेळा न येणारा वार पर्यायमधून कोणता? तर पर्यायमध्ये जे दिलेत ते शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. आता 5 तारखेला मंगळवार आहे, तो तर 4च वेळा येणार आहे, तो 5 वेळा येणार नाही. म्हणजे मंगळवार ही उत्तर असू शकतं पण पर्यायमध्ये नाही. 4 तारखेला कोणता वार येईल? 4 तारखेला सोमवार. तो 5 वेळा येईल का 4 तारखेचा वार? नाही, बरोबर. 5 तारखेचा वार हा 4 वेळा येणारा. 4 तारखेचा वार हा सुद्धा 4 वेळा येणारा. आणि आपल्या या 5 ला जर मंगळवार असेल तर 4 ला सोमवार आणि 4 तारखेचा वार हा 4 वेळा येतो म्हणून पर्यायामध्ये त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोमवार. अरे एवढ्यावरच थांबणार नाही होत आपण. 3 तारखेला वार येतो तो आहे रविवार. 2 तारखेला जो वार येतो तो आहे शनिवार. 1 तारखेला जो वार येतो तो आहे शुक्रवार. आणि 1 2 3 हे 3 वार 5 वेळा येतात आणि हे तिन्ही पर्यायमध्ये आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 शुक्रवार
5 वेळा येतो. पर्याय क्रमांक 2 शनिवार, तोही 5 वेळा येतो. पर्याय क्रमांक 3 रविवार, तोही 5 वेळा येतो. पर्याय क्रमांक 4 सोमवार, हा 5 वेळा येत नाही. आणि आपल्याला तेच विचारलंय की 5 वेळा न येणारा वार कोणता. तर आता आपण काही अशाच प्रश्नांचा परत एकदा अभ्यास करणार आहोत. आपण अगोदर एका महिन्यातून दुसऱ्या महिन्यात कसं जाता येतं किंवा एका महिन्यातून दुसऱ्या महिन्यात सेम तारखेला वार कसा काढता येतो ते बघूयात. चला महिन्यावर जाऊयात. पहिला घेऊयात 3 जानेवारी 2016 आणि कुठलाही एक रँडमली वार सांगा. एक वार सोमवार. तुमचा आवडता वारच दिसतोय सोमवार. घ्या 3 जानेवारी 2016 सोमवार आहे बरोबर. तर महिला दिन कधी? महिला दिन कधीचा? महिला दिन 2016 चा कधी? त्याच वर्षीचा वार विचारलाय. म्हणजे आता वर्षातून वर्षाकडे जायचं नाहीये. हे बघा 2016 आणि 2016 आहे. आता जायचंय महिन्यातून महिन्याकडे. महिन्यातून महिन्याकडे. आता आपण कसं काढू हे पण बघूयात. आलं उत्तर? व्हेरी गुड. आता महिला दिन कधी आहे हे माहिती पाहिजे बरोबर. म्हणजे आपल्याला जो वार विचारलाय त्याची दिनांक कळली. 8 मार्च 2016 चा वार विचारलाय आपल्याला. 3 जानेवारी 2016 सोमवार. तर 8 मार्च 2016 ला कोणता वार? आता 3 जानेवारी आणि 8 मार्च दिनांक सेम आहे का? नाही. मग आधी आपण काय काढायचं? सेम दिनांकचा वार काढायचा. की 3 जानेवारी 2016 च्या ऐवजी आपण अगोदर काय काढायचं? 3 राईट 3 मार्च 2016 चा वार काढायचा. आता हे मधलं मी थोड्या वेळासाठी खोडू. याचं काही काम नाही. आपल्याला तारीख मिळाली याच्यावरून म्हणून हे आपण आता खोडूया. चला 3 जानेवारी 2016 सोमवार. 3 मार्च 2016 चा वार काढायचा आहे. बघा वर्षातून वर्षाकडे नाही. आता एका महिन्यातून दुसऱ्या महिन्यातून तिसऱ्या महिन्यात जायचं आहे बरोबर. आता कसं जायचं? जानेवारी महिना हा किती दिवसाचा आहे? मी सांगितलं होतं मागे की 31 दिवसाचा महिना सापडला असेल तर 3 वार पुढे जा. 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार पुढे जा. जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे म्हणून आपण 3 वार पुढे जाणार. त्याच्यानंतर लगेच फेब्रुवारी नाहीये, सॉरी मार्च लगेच नाहीये, मध्ये फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे? हे मी काय म्हटलं, डोकं ठिकाणावर राहिलं पाहिजे. डोकं ठिकाणा. 2016 लीप वर्ष आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा आपला आहे. की 29 दिवसाचा महिना असेल तर किती दिवस पुढे जायचं? एकच दिवस. एक दिवस, एक वार पुढे चला. झालं. 31 दिवस असतील तर 3 वार, 29 दिवस असतील तर 1 वार. आणि आपल्याला हे दोन्ही मिळून पुढे जायचंय म्हणजे 3 आणि 1 4. 4 वार आपल्याला पुढे जायचंय. 4 वार पुढे गेल्यावर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शुक्रवारी कोणतं आलं? 8 मार्च आला का शुक्रवारी? हा, हे लक्षात ठेवा. आपण कुठे आलो आता या सोयीने की 3 मार्चला शुक्रवार. आता 3 4 5 6 7 8 आणखीन 5 दिवस पुढे जायचं ना. हे बघा 3 4 5 6 7 8 शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार किती सोपं आलं? एकाच वर्षामध्ये आपण आहोत. फक्त किती महिने क्रॉस केले? 2 महिने क्रॉस करून पुढे आलोत. हे लक्षात ठेवा. 31 दिवसांचा महिना असेल तर 3 वार पुढे जायचं. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 वार पुढे जायचं. तुम्ही मागचा व्हिडिओ काढून बघा, त्याच्यात हे सांगितलेलं आहे कसं. आणि जर 30 दिवसाचा महिना असेल शाबास, तर 2 दिवस आपल्याला पुढे जायचं. किती? 2 वार पुढे जायचं आहे.
त्याच्यात आपण महिन्यानुसार हे आहे. तुम्हाला समजलं कसं आलो आपण ते? अगोदर एक लक्षात ठेवा, 3 जानेवारी पासून 3 मार्चला या. आपल्याला महिला दिन 8 मार्चला आहे, त्याच्यामुळे 8 मार्चची वार काढतो. पण 8 मार्चच्या अगोदर 3 मार्चला या. 3 मार्च 2016. इथून 5 मिळवले की 8 मार्च येतो. म्हणून शुक्रवारच्या पुढे 5 जायचं. आणि 5 जाताना शनिवार म्हटलंय आम्ही. शुक्रवार इथं आहे, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आणि वार कोणता येईल? बुधवार. समजलं? तर आता आणखीन एक आपण पुढचा प्रश्न घेऊयात. आपल्याला जे दिन, विशेष दिन आहेत ते माहिती पाहिजेत, आणि त्या विशेष दिनाला माहिती करूनच आपण आणखीन एक प्रश्न घेऊयात. समजा 1 जून 2020. आणखीन एक वार घ्या, गुरुवार. कोणताही आपल्याला आवडेल तो वार घेतो सध्या. मग 1 जून 2020 गुरुवार असेल तर प्रश्न बघा, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कोणत्या वारी येईल? 2020 ची लोकमान्य टिळक पुण्यतिथी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी चा वार कोणता? मग आता आपल्याला माहिती पाहिजे की लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही 1 ऑगस्टला साजरी केली जाते. बरं, लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही कोणती? त्याच वर्षीची बरं का, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 2020 चीच. कारण का आपण महिना टू महिना कसं जायचं याचा अभ्यास करतोय. 1 जून 2020 ला गुरुवार आहे. दिलेली माहिती, विचारलेला प्रश्न, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 2020 कोणत्या वारी साजरी केली जाईल? तर बरोबर, तारीख आता आपल्याला कळली की आपल्याला जायचं कोणत्या तारखेला. तर आपली जी तारीख आहे ती 1 ऑगस्ट 2020 या तारखेचा वार आपल्याला काढायचा आहे. कारण का 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी असल्यामुळे आपण त्या दिवशीचा वार काढणार आहोत. आता आपल्याला तारीख कळली प्रश्नाची. आता आपण एक खोडूयात. 1 जून 2020 गुरुवार, 1 ऑगस्ट 2020 ला कोणता वार? काय करणार? जून महिना किती दिवसाचा आहे? जुलै महिना किती दिवसाचा आहे? 31. बघा, आता जून महिन्याला 30 दिवस पुढे 30 दिवस पुढे सरकलो आपण. किती वार पुढे जाणार? 2 वार पुढे जायचं. बरोबर, हा जून महिना आहे. जुलै महिना 31 दिवसाचा आहे, म्हणून आता किती वार पुढे जायचं? 3 वार पुढे जायचं. मग 3 आणि 2 5 वार पुढे चला. गुरुवार पासून 5 वार पुढे चला. चला गुरुवार, हा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. काय उत्तर येईल? मंगळवार. बरं, हा प्रश्न खूप सोपा होता की नाही रे? बर, आता मी असंच विचारतो. बघा, 1 जून 2020 ला गुरुवार होता. 1 जून 2020 ला गुरुवार होता, तर त्या वर्षीचा बाल दिन कोणत्या वारी येतो? त्या वर्षीचा बाल दिन कोणत्या वारी येतो? वार विचारलंय, दिनांक नाही. बाल दिन कोणत्या वारी येतो? वार विचारलाय, बाल दिन 2020 चा वार. त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे. 4 चा ग्रुप, 3 चा ग्रुप. 4 चा ग्रुप 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 11 नोव्हेंबर. कोणत्याही एकाच वर्षामध्ये, हे वाक्य लक्षात ठेवा, कोणत्याही एकाच वर्षामध्ये हे जे 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 11 नोव्हेंबर आहेत, त्यांना एकच वार येतो. मग आपण 1 ऑगस्टचा वार शोधला, मंगळवार. प्रश्न काय? बाल दिन कधी? बाल दिन कधी साजरा केला जातो?
14 नोव्हेंबर, मी तर 11 लिहिलं राव. 14 नोव्हेंबर, तर 14 नोव्हेंबरला पण मंगळवारच येईल. म्हणजे बघा प्रश्न कसं देतात की 1 जून 2020 याला जर गुरुवार असेल तर बाल दिन कधी साजरा केला जातो. आता आपण जर बाल दिनाची तारीख जरी काढली तरी आपल्याला येते 14 नोव्हेंबर 2020. मग आपण काय केलं असतं जर आपल्याला हे 4 दिवस माहिती नसतील. त्याचा एक ग्रुप आहे, मागच्या व्हिडिओमध्ये हे आहे. जर आपल्याला हे 4 दिवसाचा ग्रुप माहिती नसेल तर आपण काय केलं असतं, जून पासून नोव्हेंबर पर्यंत उड्या मारत आलो असतो. कसं आलो असतो, 1 जून वरून 1 जुलैची तारीख, 1 जुलै वरून 1 ऑगस्टची तारीख, 1 ऑगस्ट वरून 1 सप्टेंबरची तारीख, 1 सप्टेंबर वरून 1 नोव्हेंबरची तारीख, 1 नोव्हेंबरची तारीख काढल्यावरती 14 नोव्हेंबरची तारीख काढली असती. बरोबर, इतकं पुढे गेलो असतो आणि आपलं ते चुकलं असतं. पण त्याच्यामुळे तुम्हाला 12